चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचे जे काय महत्त्वपूर्ण प्रश्न हे कोणते असणार आहेत यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत। परंतु तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गोरपडे तुमच्या समोर दररोज वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नाच्या माध्यमातून भेटत असतो। आणि आज आपल्या सेशनचा पहिला जो काय प्रश्न आहे तो काय असणार आहे बघा। तर या ठिकाणी असा तो प्रश्न आपण तयार केलाय, व्यवस्थित समजून घ्या। क्राइम इन इंडिया हा वार्षिक अहवाल कोणती संस्था प्रसिद्ध करते असा हा प्रश्न आहे। आता हा अहवाल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। हा जो अहवाल आहे हा अहवाल प्रसिद्ध करणारी जी संस्था आहे, ज्या संस्थेला आपण नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो असं म्हणतो, इन शॉर्ट NCRB या पद्धतीचं तिचं नाव आहे। आणि ही जी संस्था आहे ही संस्था काय करते तर जे काय बलात्कार आहेत, बलात्काराचे जे काय प्रकरण आहेत, बलात्कार ठीक आहे, छेडछाड असेल किंवा लैंगिक प्रकरण असतील, हे सगळं यामध्ये येतं। समजा तसं तर या लैंगिक प्रकरणामध्ये जो काय एकंदरीत या रिपोर्ट मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भारतामध्ये लैंगिक प्रकरण झपाट्याने वाढत आहेत आणि ते जे प्रकरण आहेत ते 7.2 एवढ्या टक्क्याने हे प्रकरण वाढले आहेत। आणि ही संस्थाच मुळात काय करते मित्रांनो, तर जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांची टक्केवारी जी आहे त्या टक्केवारीच्या फॉर्म मध्ये जो रिपोर्ट आहे तो पब्लिश करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं। आणि त्यानंतर पुढे आपण बघूयात बघा, इलेक्ट्रिक जे काय वाहनं आहेत या इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी वाहन चेतावणी प्रणाली अनिवार्य करणारा देश कोणता आहे किंवा कोणता ठरला आहे, तर तो भारत ठरलाय मित्रांनो। भारत हा देश असणार आहे। काय झालंय माहितीये का, या संदर्भात सांगायचं झालं तर जे काय इलेक्ट्रिक गाड्या आहेत या इलेक्ट्रिक गाड्यांचा आवाज खूप कमी असतो आणि कमी असल्यामुळे काय होतं की जेव्हा त्या रस्त्यावरून चालतात त्यावेळेस एखादा व्यक्ती हा जर अंध असेल, दिसत नसेल त्याला, किंवा एखादा बहिरा असेल, तर असे जे लोक आहेत त्यांना आवाज येणार नाही व्यवस्थित, अंध लोकांना दिसणार नाही, बरोबर आहे की नाही। आणि मग दिसणार नाही म्हणून काय होईल तर मोठ्या प्रमाणावरती जे काय अपघात आहेत हे येणाऱ्या काळामध्ये होतील। म्हणून भारत सरकारने काय केलं की तुम्ही काय करा की ध्वनी वाहन म्हणजे तुमच्या वाहनाला जी काही ध्वनी आहे ती ध्वनी तुम्ही बसवा आणि ती आर्टिफिशियल व्हॉइस जी असेल, ओके, कृत्रिम ध्वनी असणार आहे, तो चेतावणी देण्यासाठी की आमची गाडी आलेली आहे आता तुम्ही बाजूला सरका, अशा पद्धतीचं। कळालं तुम्हाला? असा हा प्रकार आहे। थोडंसं आपण पुढे जाऊया। नंतरचा प्रश्न काय आहे बघा, भारत आणि चीन हे दोन देश आहेत, या दोन देशामध्ये हवाई सेवा सुरू झालेली आहे, ओके। तर हवाई सेवा सुरू होणार असलेला पहिला मार्ग कोणता आहे असा प्रश्न आपण तयार केलेला आहे। तर कोलकाता आणि ग्वांगझाऊ नावाचा जे काय ठिकाण आहे चीन मधलं आहे ते, तर इथपर्यंत ही हवाई सेवा सुरू होणार आहे, ओके। लक्षात घ्या 2020 ला आपण काय केली होती की थेट जी हवाई सेवा आहे ही हवाई सेवा बंद करून टाकली। या पाठीमागे दोन कारण होते। एक कारण होतं बघा कोविड-19, कोणतं कारण होतं, कोविड-19चं कारण होतं। आणि दुसरं कारण जे काय आपले वाद आहेत, राजकीय जे काय तणाव आहेत, बरोबर आहे की नाही, ट्रेस इन पॉलिटिकल फॅक्टर, तर या तणावामुळे आपण ही जी हवाई सेवा आहे ही हवाई सेवा बंद केलेली होती तात्पुरती। खालीलपैकी कोणत्या देशाने 4 नवीन व्हिजिट व्हिसा श्रेणी सुरू केलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया उत्तर आहे। काय उत्तर आहे त्याचं? सौदी अरेबिया असं उत्तर आहे, ओके। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात मित्रांनो। बघा माय भारत या मोबाईल ऍप्लिकेशनचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्र्याकडून झालेलं आहे, तर त्यांचं नाव आहे बघा डॉक्टर मंखुश मांडविया असं त्यांचं नाव आहे। आणि यांच्या माध्यमातून ही जी सेवा आहे ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे, हे पण लक्षात राहू द्या, ओके। त्यानंतर पुढचा प्रश्न,
ISSA पुरस्कार 2025 भारताला कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला, असा हा प्रश्न आहे. तर सामाजिक सुरक्षा आणि रोजगार या क्षेत्रासाठी प्राधान्य करण्यात आला. भारताने सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात महत्वपूर्ण पावलं उचललेली आहेत आणि रोजगाराच्या संदर्भात देखील उचललीत, परंतु एवढा जो काय प्रभाव आहे तो आपल्याला काय दिसून आलेला नाही. आता याला आपण याचा फुल फॉर्म काय असतो तर इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन असं याचा फुल फॉर्म आहे. आणि हा पुरस्कार कोणत्या देशाला प्रदान झालेला आहे तर भारताला प्रदान झालेला आहे, हे पण लक्षात राहू द्या. ओके, म्हणजे आपल्यालाच प्रदान झालेला आहे. आणि खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार आयुर्वेदाच्या संदर्भात आणि संस्कृत च्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. तर यामध्ये प्रामुख्याला कुणाला दिला गेला नाही म्हटलंय तर डॉक्टर हर्षवर्धन यांना दिलेला नाही, बाकी सगळ्यांना दिलेला आहे. तर प्रोफेसर बघा बवारीलाल गौर यांना हा जो पुरस्कार आहे हा का देण्यात आलेला आहे बघा, ही प्रोफेसर आहेत. यांनी काय केलेलं आहे माहितीये का, तर यांनी 30 पुस्तके लिहिलेली आहेत आयुर्वेदाच्या संदर्भात. किती पुस्तकं लिहिली तर 30 पुस्तकं लिहिली आणि 300 पेक्षा अधिक संशोधन लेख लिहिलेले आहेत. संशोधन लेख लिहिलेले आहेत, कळालं सर्वांना. आणि हे जे वैद्य नीलकंठन मुळस ET हे जे आहेत यांनी काय केलेलं आहे की 200 पेक्षा अधिक केरळच्या जे काय पारंपरिक आयुर्वेदिकच्या ज्या काय उपचार पद्धती आहेत त्यांचं संवर्धन केलेलं आहे. ओके, आणि यांना का देण्यात आलेला आहे तर यांनी आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये संशोधन प्रणाली जी आहे ती विकसित केलेली, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम यांनी केलेलं आहे. वैद्य भावना प्रसाद. ओके, हे तिघही जण लक्षात ठेवा. तुम्हाला 3 पैकी कोणताही एक व्यक्ती परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, नाहीतर असे 3ही देऊ शकतील. आणि ते काय म्हणतील तर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे आणि चौथं ऑप्शन असेल यापैकी नाही, तर व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. ओके, त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न काय आहे, सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी करार करण्यात आलेला आहे. तर कोणत्या 2 राष्ट्रांमध्ये हा करार करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या, खूप महत्वाचा हा भाग आहे. तर सामाजिक जे काही आव्हाने आहेत ज्याला आपण सोशल प्रॉब्लेम असं म्हणतो, आणि या सोशल प्रॉब्लेमच्या संदर्भात जो काय करार आहे किंवा 2 देश एकत्र येऊन सामाजिक प्रश्न सोडवणार आहेत, तर त्यामध्ये दक्षिण कोरिया हा एक देश आहे आणि चीन हा एक देश आहे. हे दोघही जण एकत्र येणार आहेत आणि दोन्ही देश एकत्र येऊन देशामधले जे काही सामाजिक प्रश्न आहेत ते प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवण्याचं काम यांच्या माध्यमातून होणार आहे. आता त्यानंतर बघा सोनम वांगचुक हे जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व वाचलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल लडाख हा प्रदेश आठवलाच पाहिजे. आणि मित्रांनो, लडाख या प्रदेशाचं काय म्हणणं आहे ते एकदा समजून घ्या. अगोदर प्रश्न आपण क्लिअर करू. सोनम वांगचुक यांना कोणत्या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे किंवा आली होती, तर हे जे आहे याचं करेक्ट उत्तर आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा. आणि या कायद्याने राष्ट्रद्रोही असा जो गुन्हा आहे तो गुन्हा टाकला जातो, राष्ट्रद्रोही. आणि राष्ट्रद्रोहाच्या अंतर्गत किंवा या गुन्ह्याखाली सोनम वांगचुक यांना काय करण्यात आलेलं आहे तर अटक करण्यात आलेलं आहे, हे लक्षात राहू द्या. आता मित्रांनो एक गोष्ट क्लिअर करा, इथे काय आहे तर काय गोष्टी आहेत त्या समजून घेऊयात. तर यांचं असं म्हणणं आहे बघा की लडाख हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला तुम्ही घटक राज्याचा दर्जा द्या, म्हणजे राज्याचा दर्जा द्या, आणि स्पेशल जो काय दर्जा आहे तो दर्जा मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी हे यांचं म्हणणं आहे की जी काय 6वी अनुसूची आहे, ज्याला शेड्यूल तुम्ही म्हणता अनुसूची, तर या 6व्या अनुसूचीमध्ये या भागाचा समावेश व्हायला हवा असं ठरवण्यात आलेलं आहे. आता 6वी अनुसूची काय सांगते माहितीये का, तर या 6व्या अनुसूचीमध्ये आसाम या राज्यासाठी लक्षात ठेवा, आसाम, त्रिपुरा,
मिझोरम आणि मणिपूर हे जे राज्य आहेत, या राज्यामध्ये आदिवासी बहुल भाग आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना काही स्पेशल अधिकार जे आहे ते देण्यात आलेले आहेत. तर यांचं म्हणणं आहे की बाबा आमच्याकडेही 90% आदिवासी समाज आहे, मग आदिवासी जमाती आहेत तर आम्हालाही तुम्ही राज्याचा दर्जा द्या, आम्हालाही चांगल्या पद्धतीने काम करू द्या ना. हे खूप कायदेशीर मागणी आहे. मला तरी असं वाटतं की या मागणीसाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलायला पाहिजे आणि हा निर्णय पॉझिटिव्ह रित्या घेतला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर हा माणूस, ज्या माणसाला केंद्र सरकारनेच अनेक पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि जगभरातून अनेक त्यांना मानद पदव्या देखील मिळालेल्या आहेत, आणि असा माणूस का बरं राष्ट्रद्रोह करेल किंवा त्याच्या संदर्भात का राष्ट्राविषयी चीड असणार, असं नसू शकणार ना. याची काहीतरी दखल घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि मुळात हा जो मुद्दा आहे का मित्रांनो, की या मुद्द्याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर या शासनाला लडाख या एरियामध्ये जरा जास्त इंटरेस्ट आहे, कारण तिथला जो परिसर आहे तो परिसर उद्योगासाठी वापरण्यात, वेगवेगळ्या उद्योजकांना देण्यामध्ये जरा जास्त रस दिसायला आहे. हे प्रकरण आहे तसं सोपं नाही, कारण याचा जर आपण सखोल अभ्यास करायला लागलो तर आपल्या हळूहळू लक्षात येईल. पण आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये पाहत आहोत. तर बघा, अशा पद्धतीने हे जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला त्यानंतर एक शेवटचा प्रश्न घेऊयात. काय आहे तर बतुकम्मा महोत्सव म्हणजे एक सण आहे आणि 2025 मध्ये या सणाच्या निमित्ताने जगामध्ये रेकॉर्ड प्रस्थापित करणारे 2 राज्य कोणते ते सांगायचं आहे. जगात गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड त्यांचं म्हणजे नोंदच झाले डायरेक्ट. तर असे 2 राज्य आहेत, तेलंगणा, बघा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. मग काय झालं माहितीये का मित्रांनो, या संदर्भात आपण व्यवस्थित बघूयात. तर यांनी काय केलं की मोठाची मोठा असा फुलाचा जो काय घेराव आहे, हा घेराव किंवा अनेक फुलांपासून असा एक मोठंची मोठं फुल तयार केलेलं आहे त्यांनी. आणि हे जे मोठंची मोठं फुल आहे, हे फुल डायरेक्ट जगामध्ये या फुलाने रेकॉर्ड केला. 10 टन, बघा 10.7 टन एवढं वजन आहे या फुलाचं. ओके, अनेक फुलांपासून हे फुल तयार केलेलं आहे. ओके, 63 फूट उंच ते फुल असलेलं तुम्हाला बघायला मिळेल. 11 फूट रुंद फुल आहे आणि असा रेकॉर्ड तयार केलाय. आणि 1300, समजून घ्या, 1354 महिला काय करायलात माहितीये का, ऍट अ टाइम एकच नृत्य करत आहेत. म्हणून असे 2 जे काय रेकॉर्ड आहेत, हे 2 रेकॉर्ड या ठिकाणी बनलेले आहेत. एक फुलाचा रेकॉर्ड आहे आणि दुसरं काय आहे तर 1354 महिला आहेत, त्या महिला एकदाच सेम नृत्य करत आहेत. बघा ते नियोजन कसं असेल, खतरनाक एकदम. तर असा रेकॉर्ड करणारं हे राज्य ठरलंय, म्हणून आपण यावरती प्रश्न तयार केलेला आहे. जागतिक लेवलला खूप महत्वपूर्ण राज्य ठरत आहे. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. दररोज आपले जे काय प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या पहा. हे प्रश्न तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि नंतर आपण परत एकदा तुमच्यासाठी नव्याने जे काय प्रश्न तयार होतील ते उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.